जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आपल्या भारताचं संविधान या संदर्भाची माहिती मी आपल्याला सांगत आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. आपले मूलभूत अधिकार, अनुच्छेद 26, 27, आपले धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार आणि आता याच्या पुढची जी माहिती आहे ती सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क या संदर्भाचा व्हिडिओ आहे. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल. राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. 1. धर्म किंवा भाषा या निकषावरून अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. खंड क मध्ये एक निर्दिष्ट केल्याप्रमाणे एखाद्याच अल्पसंख्याक वर्गाने स्थापन केलेल्या व त्याच्याकडून प्रशासन केल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेची कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना राज्य अशा मालमत्तेच्या संपादनाबद्दल अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्या खाली ठरवलेल्या रकमेमुळे त्या खंडान्वये हमी दिलेला हक्क निर्बंधित किंवा निराकृत होणार नाही. अशा प्रकारची ती रक्कम आहे याबद्दल खात्री करून घेईल. शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था ही धर्म किंवा भाषा या आधारे अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनेखाली आहे या कारणावरून तिला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. मालमत्तेचे सक्तीने संपादन. संविधान 44वी सुधारणा अधिनियम 1978 यांच्या कलम 6 द्वारे निरसित 20 जून 1979 रोजी व तेव्हापासून हे जे कलम आहे त्याच्यामध्ये या तारखेला बदल केले गेलेले आहेत. काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर मी तुम्हाला जी माहिती सांगत आहे ती माहिती अनुच्छेद 27 आपल्या धार्मिक स्वातंत्र्याबद्दलची भारताच्या संविधानामधला मूलभूत अधिकार याचा भाग आहे. आता याच्या पुढची जी माहिती असणार आहे ती संपादनाचे संपादन इत्यादी